ती इतकी वाढली आहे की असं वाटतं की अंथरुणातून बाहेर येऊच नाही. पण हा आमचा गोल्या सकाळी सकाळी उठून बसतो आणि तिच्यामुळे मलाही उठून बसावं लागतं. पण ती उठली तर स्वतःही काही करत नाही आणि मलाही काही करू देत नाही. आणि आता सकाळी उठल्या उठल्या तिला चॉकलेट हवं होतं. म्हणजे तिचं असं झालं आहे की तिला इतकं चॉकलेट खायला शिकली आहे ती दादाकडून, दीदीकडून आणि सगळ्यांच्या लाडामुळे ना खूप आगाऊ झाली आहे. तिचं असं असतं की मी म्हणेल ते मला सगळं हवं. मग म्हणून म्हटलं ठीक आहे आता चॉकलेट तर हिला देऊ शकत नाही. म्हणून मग थोडं दूध द्यायचं ठरवलं आणि मी माझ्यासाठी चहा वगैरे बनवत होती. तर आमच्या किट्टू मॅडम अजून उठल्या नव्हत्या. क्लासला जायचं असतं 10ला, तर मॅडम आमच्या 9:30ला उठायची तयारी करतात. आणि तिथून पुढे मग यांची गडबड असते तयारी करायची सगळ्या गोष्टींची. आणि मध्ये मध्ये तिचाही गोंधळ चालूच होता. काही ना काही मागतच होती माझ्याकडे ती पण. पण मी सकाळी सकाळी आज लवकर उठून जशी छान फ्रेश झाली होती ना, मला खूप मस्त वाटत होतं. थंडीही खूप होती, पण काही करू शकत नाही. म्हणून मग आज ना आम्ही मस्त बाल्कनीमध्ये बसून चहा प्यायचं ठरवलं, कारण बाल्कनीमध्ये खूप छान ऊन पडलं होतं. मग आम्ही तिघींनी म्हणून मस्त ब्रेकफास्ट, चहा वगैरे आम्ही बाल्कनीमध्येच केला. तर त्यांचं काय चालू होतं, त्या असं ब्रेड हे पाव वगैरे खात होत्या, टोस्ट वगैरे. तर त्या अर्धं खायच्या आणि अर्धं मला द्यायच्या असं चालू होतं. म्हणजे जेव्हा अर्धं बुडत नाही ना, त्यावेळी मला द्यायचं. तर नंतर संध्याकाळी ना आम्ही छान शेकोटीचा आनंद घेतला. मला वाटलं नव्हतं की पुण्यात आम्ही ह्या गोष्टी करू. पण ज्या ज्या गोष्टी करायला भेटणार नाही, त्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला भेटत होत्या. आणि खरं तर किट्टूला माहीतच नव्हतं शेकोटी म्हणजे काय. तर तिला आम्ही सांगितलं की शेकोटी ही असते, अशी असते. अंशू मस्त तिची थंडी घालून घेत होती तिच्या मामाबरोबर आणि आम्हीही त्या शेकोटीचा मस्त आनंद घेत, 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 घेत खूप वेळ आम्ही तिथेच बसलो होतो. मला वाटतं आम्ही अर्धा 1 तास शेकोटीचा आनंद घेऊन मस्त आमची थंडी घालवली आणि मग घरी आलो. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.